नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता 26-27ला नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे आणि तो कुंभमेळा त्र्यंबकेश्वरलासुद्धा भरतो। तर त्यासाठी रस्त्याची जोरात कामे चालू आहेत। तर आता नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चालू आहे। त्याच्यानंतर मधून शॉर्टकट आहे, तर तो गंगापूर, गिरणारे आणि इथं तुकादेवी फाटा म्हणजे तळवड्यावरून असा निघणार आहे। तर त्या रस्त्याचं काम चालू आहे, ते आपल्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे। तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करू आणि बघूया ते काम कसं करतात ते। तर JCB ड्रायव्हरने आपल्याला लक दिलेलं आहे आणि त्याचं काम तो चालू करतो आहे बघा। तर मित्रांनो, हा रस्ता 50 मीटरचा होता। तर सॉरी, हा रस्ता नाही, तर जो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा रस्ता होता तो 50 मीटर साईडने होता। तर त्याच्या विरोधात लोकांनी आंदोलन केलं आणि तो रस्ता थांबवला। आता त्याचा निकाल काय आहे तो आपल्याला काही माहीत नाही आहे, परंतु आता सध्या जे काम चालू आहे त्या कमी याच्यामध्ये चालू आहे, म्हणजे कमी साईडपट्टा घेऊन राहिले। 50 मीटर नाही, तर मला वाटतं आता 10 मीटरच्या आसपास काहीतरी काम चालू आहे। तर अशा प्रकारे आता हे काम चालू आहे कुंभमेळ्यासाठी। तर हा जो रस्ता आहे तर हा गंगापूरकडे निघतो आहे तुकादेवी फाट्यावरून, हा मधला शॉर्टकट रस्ता आहे। तर त्याच्यासाठी आता हे काम चालू आहे आणि काम पण खूप क्वालिटीचं आहे। तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून पुढे दाखवणारच आहे। तत्पूर्वी आपण या JCBचं थोडंसं काम बघूया, तर तो काम कशा प्रकारे करतो आहे। तर आता त्याने जे JCB होतं ते वर चढवलेले आहे रोडवरती, कारण एका साईडने खाली 3 ते 4 फुटाचा खोल खड्डा घेऊन राहिले, म्हणजे रस्ता तेवढा खाली दाबणार आहे। दाबल्यानंतर त्याची क्वालिटी अजून वाढणार आहे। तर आता वरती जाऊन तो खालची माती भरतोय आणि अजून डंपर आलेला नाही। डंपर आल्यानंतर ही जी माती काढली जाते ती त्याच्यामध्ये टाकून आणि ती बाहेर पाठवली जाते। मग ती दुसऱ्या साईडला जिथे माती कमी पडत असेल त्या ठिकाणी ते नेऊन टाकत असतील। तर बघा, तो त्याचं काम करतोय आणि इकडे बघा, हे अशा प्रकारचं मागून खोदत आलेलं आहे आणि हे बघा आता डंपर पण आलेलं आहे। तर असे 3 ते 4 डंपर आहेत, त्याच्यामध्ये माती भरून ती पुढे नेली जाते। बघा, त्याने एका साईडने तो डंपर पुढे नेलेलं आहे आणि आता जे JCB आहे त्याला फॉकलँड पण म्हणतात, कारण हे पट्ट्याचं आहे। JCB जे असतं ते टायरचं असतं, मी फॉकलँड म्हणता याला, हे मोठं साईजचं आहे। तर आता तो ही माती डंपरमध्ये भरतोय बघा। अशा प्रकारे ही माती भरून दुसरीकडे नेली जाते। तर पुढे JCBचं काम चालू आहे आणि मागून कसा रस्ता दाबला जातोय ते पण आपण बघूया। तर इकडे बघा, हे या मशीनचं नाव आपल्याला माहीत नाही, परंतु त्याच्यावरती कॅट नाव आहे। तर या मशीनने जागा लेवल केली जाते आणि जी माती आहे खाली वेस्ट, तर ती माती लेवल केली जाते। तर अशा प्रकारचं हे कॅट मशीन आहे। आपल्याला नाव नाही माहीत, परंतु त्याच्यावरती कॅट नाव आहे म्हणून मी म्हणतो आहे। तर बघा, अशा प्रकारे ते लेवल करतं आहे आणि
याची लेवल झाल्यानंतर पुन्हा एक मशीन असतं, तर तो म्हणजे रोड रोलर, तर तो आल्यानंतर हे वरून दाबून घेईल. तर बघा इकडनं रोलर पण आलेला आहे, त्या साईडने आलेला आहे. आता तो इकडे येऊन ही जी माती आहे तर ती माती दाबण्याचं काम करेल. तर चला बघूयात तो रोलर कसा माती दाबतोय. तर हे मशीन एका साईडने लेवल करतं आहे आणि त्या साईडने रोलर आलेलं आहे, तर तो रोलरसुद्धा दाबण्याचं काम करतो आहे. बघा माती कशा पद्धतीने दाबली जाते. आपला जो दुसरा साधा रोलर असतो त्याच्यापेक्षा याचं वेट जास्त असतं, त्यामुळे रस्त्याची जी क्वालिटी असते ती क्वालिटी खूप छान येते. तर बघा अतिशय क्वालिटी पद्धतीने तो दाबून राहिला आहे खाली. तुम्ही पाठीमागे बघतच असाल, माती अगदी प्लेन होते. तर अशा प्रकारे या रस्त्याचं काम चालू आहे बघा. आणि आता JCBचं फ्यूल संपलेलं आहे, तर संपल्यानंतर त्यांनी हे बघा हे मशीन बोलावलेलं आहे. टँकर साईड आहे. मला पण पहिल्यांदा वाटलं की टँकर आहे, परंतु त्याच्यामध्ये एक मशीन आहे आणि त्या मशीनद्वारे त्याच्यामध्ये फ्यूल भरलं जाते बघा. हा फ्यूल टँकर आहे. तर हे चालता फिरता पेट्रोल पंप आहे बघा. मी पहिल्यांदाच बघितलं असं. तर आता ते भरू राहिले आणि इकडे पाठीमागे हे काम अपूर्ण आहे अजून. तर फ्यूल भरल्यानंतर हे सुद्धा काम चालू करतील. तर बघा अजूनही फ्यूल भरण्याचं काम चालू आहे. अजून पूर्ण टाकी भरलेली नाही. भरल्यानंतर पुन्हा मग ते काम चालू करतील. हे बघा हे मशीन आहे. तर तुम्हाला पण हा पेट्रोल पंप कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो अशा प्रकारे काम चालू आहे. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.